मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली। कोकणात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची गर्दी झाली। नागपूरच्या जरीपटका भागात सिंधी समाज कब्जेधारकांना लीज पट्टे वितरण आणि सिंधी समाजाच्या विदर्भातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सिंधी समाजातील कब्जेधारकांना पट्टे वितरण करण्यात आले। दादर इथं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनाला मंत्री नितेश राणे आणि भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी भेट दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत पहिल्यांदा 2000 ड्रोनचा भव्य शो दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता। एका 35 वर्षीय वयाच्या तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे मोरवाडी येथून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली आहे। वाढत्या तापमानामुळे जळगाव शहराच्या मेहरून तलावाच्या पाणी पातळीत 10 ते 15% घट झाली आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला असून तब्बल 42 अंशांवर तापमान जाऊन पोहोचल्यानं उष्णतेत मोठी वाढ झाली आहे। पुढील काही दिवसात तापमान अजून वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। गोंदिया जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। जनगणनेला ओबीसी समाजानं विरोध केलाय। जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा आरोप करत विविध ठिकाणी ओबीसी समाजाकडून बहिष्काराचे फलक लावण्यात आले। तापोळा अहिर कोयना धरणाच्या जलाशयावर बांधण्यात येत असलेल्या केबल व ब्रिज पूर्णत्वाकडे गेला असून 90% जास्त काम या पुलाचं पूर्ण झालं। 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला पूल लवकरच जनतेसाठी खुला होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। रत्नागिरी तालुक्यातील गावखडी इथं घरावर नारळाचं झाड कोसळून 2 मुलं जखमी झाली। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दगिनावाला मॅन्शनच्या धोकादायक स्थितीची तात्काळ पाहणी करून रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही पावसाळ्याआधी करण्यात यावी, तसंच पुनर्विकास किंवा पर्यायी सुरक्षित व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक करतायत। पुण्यात नसरापूर अत्याचार प्रकरणातील मृत मुलीच्या कुटुंबियांनी मूकमोर्चा काढला। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाई पुतळा ते सावरकर पुतळा या मार्गावर मूकमोर्चा काढण्यात आला। नवी मुंबईत घणसोलीमधील उद्यानात पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था झाली। उद्यानातील अस्वच्छ पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांनी तक्रार केली, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। मध्य प्रदेशातील जबलपूर इथे घडलेल्या क्रूझ अपघातानंतर मुंबईतील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेत वाढ केली, तसंच बोटीमध्ये बसताना लाईफ जॅकेट परिधान करणं अनिवार्य केलंय।